बहिणीच्या लग्नात आनंदावर काळाचा घाला, मेहुण्याचे बूट चोरून पळणाऱ्या 12 वर्षीय अल्ताफचा भरधाव गाडीखाली दुर्दैवी मृत्यू. अंबड तालुक्यात हळहळ व्यक्त. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एका आनंदाच्या लग्न सोहळ्यावर काळाने क्रूर घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बहिणीच्या लग्नात आनंदात सहभागी झालेल्या अवघा 12 वर्षाचा अल्ताफ शौकत शेख यांचा भरधाव वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे श्रीरामनगर दाडेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्ताफ शौकत शेख वय 12 हा श्रीरामनगर अंतर्गत दाडेगाव तालुका अंबड येथील रहिवासी असून जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 6वी मध्ये शिक्षण घेत होता. काल दिनांक 10 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याच्या बहिणीचा लग्न सोहळा सुरू होता. घरात पाहुण्याची मोठी गर्दी आणि आनंदाचे वातावरण होते. लग्नातील पारंपरिक गमतीचा भाग म्हणून अल्ताफ आपल्या मेहुण्याचे बूट चोरून पळत असताना अंबड शहागड राज्य महामार्ग ओलांडत होता. त्याचवेळी जालन्याकडून शहागडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा कारने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अल्ताफ गंभीर जखमी झाला. घटना घडताच उपस्थित नातेवाईक आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एकच आक्रोश केला. जखमी अवस्थेत अल्ताफला तातडीने अंबड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्याचा सल्ला दिला. उपचारादरम्यान अल्ताफची प्राणज्योत मावळली. यानंतर जालना जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अल्ताफच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, मोठा परिवार असून दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आनंदाच्या क्षणी आलेल्या या दुःखद घटनेमुळे दाडेगाव परिसरात शोकसागरात बुडाला आहे.